स्पर्धेला सुरुवात करूया। महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीत जोश, जिद्द आणि क्रिकेट प्रेम याचा सुंदर संगम पाहायला मिळतोय। मी तुमचा समालोचक सुमित गायकवाड थेट कॉम्बॉक्स मधून तुमच्या सोबत जोडला जातोय, कारण आजचा सामना फक्त खेळ नाही तर उत्साह आणि अभिमान आणि जिंकण्याची जिद्द दाखवणारा क्षण आहे। मॅचला होती सुरुवात। पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल। 3 षटकांचा सामना। बॅट्समन आपण पाहतो मैदानामध्ये इथे पोहोचल्या 2 बॅटर अमन आणि अब्रार ही जोड साखळी मैदानामध्ये झाली आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज कल्पेशला आपण पाहतोय। मॅचला होती सुरुवात। P1चं पहिलं षटक। लेट्स प्ले। पहिला चेंडूला अरे बॅटने स्टार्ट दिलाय, पाठवलाय लॉंग ऑन रिजन मध्ये, मिड ऑन क्लिअर करत असताना 6 धावेसाठी सिक्सर। कोर इथून ओपन होईल। दी पहिला चेंडू होती सिक्सर ठोकण्यात येतोय, बॉलरवरती प्रेशर क्रिएट होतोय। अगदी पहिला चेंडू पासून हाणामारीच षटक इथे सुरुवात केली आहे। चांगली सुरुवात हाल संघासाठी फलंदाज अमन करून देतोय। चांगली गोलंदाजी करावी लागेल। 3 षटकांचा सामना आहे, कमी टार्गेट इथून सेट करावं लागेल। गोलंदाजी करत असताना इथून कल्पेश कमबॅक करतो आपण पाहतोय। अमनला आता बीट केला, प्ले अँड मिस सेकंड बॉल। पहिला चेंडू ती 6 धावा आल्या होत्या, त्यानंतर डॉट चेंडू फेकीची करत असताना गोलंदाज कल्पेशला आपण पाहतोय। 4 बॉल बाकी असतील। पॉवर प्लेचं षटक आहे। 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, फील्ड आउटफील्ड मध्ये, एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, असे 2 फिल्डर आउट ऑफ द सर्कल आहेत। टायमर सेट केला गेला आहे। अगदी 15 मिनिटाच्या अवघ्यामध्ये तुम्हाला 3 षटक समाप्त करायचे आहेत। थर्ड बॉल ऑफ दी ओव्हर। यावेळेला अगदी खाली राहिला टप्पा। येस, ऑफिशियल सांगतात हा वाईट चेंडू लाईन इथे मिस केली आहे। अगदी ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू हाताळला, वाईट चेंडू होतं। एक धाव इथून ऍड केली जाईल। 10 फलकावरती इथे होईल वाढ। एकूण जाऊन पोहोचलं तर 7 या आकड्यावरती। 2 चेंडूचा इथून खेळ समाप्त झाला। पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूची फेकी करावी लागेल। यावेळेला अगदी वाईड यॉर्कर, सत्यक स्पेस होता या चेंडूवरती, वेगाने रिलीज केला होता, फलंदाजाला बीट केलाय। अगदी प्रत्युत्तर देत असताना पहिला चेंडू जरी सिक्सर आला होता, अगदी चांगला लेंथ होते चेंडू होता, त्यावरती प्रहार नक्की केलं होतं अमन या फलंदाजांनी, पण त्या पुढच्या 2 बॉलवरती नक्कीच बीट करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज कल्पेश। 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय। 3 चेंडूमध्ये धावा झाल्यात त्या 7 धावा। यावेळेला अगदी अचूक टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती पुल होईल सक्सेसफुल, जाईल लॉंग लेग रिजन मध्ये, चौका। तर आपण या व्यासपीठावरती यायचं। चांगली सुरुवात अमन यांनी करून दिल्या। मागच्या बॉलमध्ये चौका ठोकला होता, यावर यॉर्कर लाईन, गोलंदाज कमबॅक करतोय, प्ले अँड मिस्ड। अगदी यॉर्कर लाईन मध्ये खोळामध्ये चेंडू टाकला होता। चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून झाली आहे। 11 धावा धाव फलकावरती आहेत। पहिला चेंडू तर सिक्सर आला होता, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले होते, त्यानंतर प्रेशर क्रिएट झालं होतं, पण त्या प्रेशरला रिलीज करत असताना एक चौकार देखील ठोकला होता। यावेळेला फुल टॉस, लो फुल टॉस चेंडू, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर आहे तिथे, पकडली जाते कॅच आणि पहिली विकेट, पहिला हादरा टीम AL सफा हाल संघाचा आपण पाहतोय। बॅक टू द डगआउट, हो दे डीजे।
तर दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. तर आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. अगदी पहिल्या षटकात यातून खेळ समाप्त झाला. कल्पेश गोलंदाजीसाठी आला होता. पहिल्या षटकामध्ये एकूण पाहतो आपण 11 धावा धाव फलकावरती आहेत. एक चांगला स्पेल हाताळला त्याने, जरी हाणामारीचं षटक राहिलं पण अमनला इथे परत पाठवण्याचं यशस्वी ठरलाय गोलंदाज. पहिली विकेट डगआउट मध्ये आली आहे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतोय अरबाज आलेत. यावेळेला पहिला चेंडूवरती खोदून काढला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेल जज आणि चांगल्या प्रकारे ते फील्ड केली जाते. इथून एकच धाव कंप्लीट केली जाईल. या एक धावेने स्ट्राईक देखील रोटेट होईल. अब्रार जन्य ओपनिंग साठी आले होते मैदानामध्ये, स्ट्राईक सापडली नव्हती. या पहिला चेंडू होती, पहिला चेंडू फेस केला गोलंदाज बल्लू याचा आणि पहिला चेंडू होती एक सिंगल धाव एकवट केली आहे. बाळू माफी असावी, बाळू बाळू आल्यात तर दुसरं षटक घेऊन. 3 षटकामधील दुसरं षटक आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने जे खेळाडू बसले आहेत, बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूतील एक सिंगल धाव काढली जाते. या एक धावेने टोटल जाऊन पोहोचते आता 13 आकड्यावरती. एकूण 2 चेंडूतून खेळ समाप्त होतोय. चला विनंती असेल, आपण ज्या बाउंड्री लाईनच्या पट्ट्यावर बसलात ना त्यांना विनंती, आपण मागे बसायचंय. बघ कॅमेऱ्यामध्ये आपले जर चेहरे कॅप्चर झाले तर नक्कीच ते चुकीचं दिसेल आपल्यासाठी. मागे बसायचं आपण. यावेळेला अगदी वेग पाहिला या चेंडू होती, उचली देखील होती, बीट केला फलंदाज झाला. इथून चांगली गोलंदाजी बाळू यांच्याकडे आपण पाहतोय. अगदी 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. एक चांगला स्पळ मैदानामध्ये हाताळतात. येणारे अजूनही 3 बॉल बाकी असतील. समोर फलंदाज आपण पाहतोय अब्रार आहेत. इथे पहिला चेंडू तर सिंगल ॲक्वट केली होती, त्यानंतरचा हा डॉट चेंडू. यावेळेला अगदी स्ट्रेट डाऊन फटका सजवला. क्षेत्ररक्षक जज करतात चेंडूला, पण चेंडू थांबणार नाहीये, जाणार आहे आउट ऑफ द पार्क. ग्रेट सिक्सर. दिवसामधील हा अगदी विनर विनरचा सामना आपण पाहतो. म्हणजे ह्याच्या आधी 2 सामने झाले असतील, त्यानंतरची ही विनर विनरची मॅच. सेकंड राऊंड मधील पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटेल येतोय. अगदी एक चांगली लढत. तकई विपक्ष एल सफा हाल या दोन्ही संघामध्ये झाली. टॉस जिंकला होता ताकई संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं. गोलंदाजी करत असताना एक चांगलं स्टार्ट करायचं होतं, पण तेवढीच ताकदीची फलंदाजी देखील हाल संघाची आहे. एकूण स्कोर आपण पाहतो जाऊन पोहोचतोय 19 आकड्यावरती. एक चांगला स्टार्ट, लॉस ऑफ 1 विकेट. आज चेंडूचा खेळ समाप्त होतो. 19 धाव फलकावरती आहे. एक चांगलं षटक प्रगतीपथावरती आहे. जरी एक षटकार आला त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. इथून अगदी ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे वेल जज आणि इथे पहिल्याच अट्ट्यामध्ये गॅदर केला चेंडूला. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतोय. धावफलक जाऊन पोहोचतीये 20 आकड्यावरती. तोपर्यंत देऊया डीजेला संधी.
सुजित आलं तिसरं षटक घेऊन एक चांगली फेकी करावी लागेल. 3 षटकांचा सामना आहे. प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली होती. का गोलंदाजी मैदानामध्ये टॉस जिंकून घेतली होती, एक तो प्रयत्न दाखवावा लागेल. यावेळेला अगदी चुकीच्या लेंथ होती चेंडू, आउट ऑफ दी व्हाईट स्टिक. व्हाईट चेंडूची सुरुवात व्हाईट चेंडूने झाली आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय संतोषजी जोरकर आणि त्यांच्या सोबतीला प्रणालजी लाले आणि सूरजजी केदारी या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. त्यावेळेला अगदी आडवा बाट्याने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत चेंडूला. चेंडू बंद पोहोचले होते पण चेंडू त्यांना भिरकून जाणार आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने मिड ऑन क्षेत्रामध्ये. ग्रेट सिक्सर. सलामीला आलेले अब्रार अजूनही मैदानामध्ये. त्यांचा हा फटकेबाजीची स्टाईल अगदी काय फटकेबाजी करतात. षटकार आलाय. धाव फलकावरती वाढ जाऊन पोहोचली आहे 27 आकड्यावरती. यावेळेला अगदी प्ले अँड मिस. दुसरा चेंडू या षटकामध्ये आपण पाहतोय. डॉट चेंडू होता. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर सिक्सर आला होता. इथून गोलंदाजाला देखील चांगला प्रयत्न करतोय. डॉट चेंडूची फेकी आली आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त होईल. धाव फलकावरती धावा 27 जोडल्या जातात. 3 षटकांचा सामना. एक चांगलं टार्गेट इथून सेट करायचं पहिल्या इनिंग्स मध्ये. चांगली फलंदाजी हाल संघाची आपण पाहतोय. यावेळेला ती टाइम घेतलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू जात बाउंड्री लाईन पार. 6 धावेसाठी षटकार. सेट करण्याच्या नादामध्ये इथून चांगली फटकेबाजी मैदानामध्ये पाहतोय. टोटल जाऊन पोहोचतीये 37 आकड्यावरती. 37 लॉस ऑफ 1 विकेट. अब्रार सारख्या फलंदाजाचा थर्रार मैदानामध्ये. काय फटकेबाजी चालू मैदानामध्ये. एक चांगली स्टार्ट, एक चांगलं स्कोर सेट करत असताना सेट बल्लेबाज आपण पाहतोय अब्रार मैदानामध्ये गोलंदाजांवरती प्रहार करतात. गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. यावेळेला बॅटची लिडिंग एज. यष्टीरक्षक चुकी करतात. जल टिपायचं होतं. अगदी गोल्डन विकेटचा इथे प्रयत्न देखील केला गेला होता पण चांगली गोलंदाजी. कमबॅक फ्रॉम बॉलर सुजित कडून आपण पाहतोय. इथून एकच धाव एकट केली जाईल. जिथे कोणती धाव नसती विकेट डगआउट मध्ये परतली असती. इथून एक धाव आली आहे. एक धावेने टार्गेट जाऊन पोहोचतोय 38 अंकावरती. 38 एक चांगलं स्कोर आपण पाहतोय पहिल्या इनिंग्स मध्ये. इथून चांगलं स्टार्ट अब्रार या फलंदाजाने दिले. त्या अब्रारला बीट केलं, नक्कीच केलं होतं गोलंदाज सुजित यांनी. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. यावेळेला आडव्या बाट्याने फटका सोडला बॅटच्या मिडल ऑर्डर मध्ये पण क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज, वेल कॅच आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे. अब्रार सारख्या फलंदाजाला इथे बाद करण्यात अरबाज स्ट्राईक वरती होते. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता पण सुजित सारख्या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी या शेवटच्या 3 चेंडू मध्ये राहिली. विकेट आली आहे. 2 विकेटच्या धाव फलक पण जाऊन पोहोचलंय. 38 सेकंडची टार्गेट आता असेल 39 धावांचं. 18 चेंडू मध्ये करायचे असतील 39 धावा. पहिल्या इनिंगचा इथून खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावातील हल संघाने काय फटकेबाजी केली आहे. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज अगदी तुटून पडले होते ताकई संघाच्या गोलंदाजांवरती. इथून आता 39 धावांचा पाठला करायचा असेल टीम ताकई संघाला. या स्पर्धेतील मुख्य पाहुणे आपण पाहतोय इथे उपस्थित झाले आहेत. जयवंतजी बालाराम रसाळ, अगदी पोलीस पाटील अंजरुण गावाचे आहेत.
त्यानंतर रवींद्रजी रसाल युवा उद्योजक आपण पाहतोय ते देखील उपस्थित झाले आहेत. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत मैत्री चषकामध्ये. एक चांगलं आयोजन नियोजन पाहतोय आपण या स्पर्धेचं. चला यानंतरचा टॉस देखील केला जाईल. नवघर विपक्ष त्यांच्या विपक्षात असतील घोडोली संघ. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. आपल्या दोन्ही संघांमध्ये टॉस केलं जाईल. आजच्या दिवसामधील पहिला सामना असेल तो पहिल्या राऊंडचा म्हणजेच डी ग्रुपचा. दोन्ही संघांचा ते टॉस केला जाईल. चला लवकरात लवकर दोन्ही संघ इथे उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहायचं आहे. आणि आपण पाहतो इथे सन्मान देखील केला जाईल. या स्पर्धेमध्ये शुभ सन्मान व स्वागत केलं जात आहे. आलेले आपले मुख्य पाहुणे यांचा सन्मान केला जाईल. जेवणजी बालाराम रसाळ अगदी पोलीस पाटील अंजरुण गावाचे. त्यानंतर रवींद्रजी रसाल युवा उद्योजक. या दोन्ही प्रमुख पाहुण्यांचा आपण इथे सन्मान करतोय. माननीय सूरज केदारी यांच्या शुभ हस्ते जयवंतजी बालाराम यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर रवींद्रजी रसाल युवा उद्योजक यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. सूरज केदारी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. क्रिकेट रसिकांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. ती प्रेक्षकांची चारी दिशेने गर्दी आपण पाहतो या स्पर्धेला लाभली आहे. सन्माननीय माननीय तुकारामजी शेरके आणि बालारामजी कदम यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय सूरजजी केदार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. सूरजजी केदारी या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. फ्लॉवर बुके आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे पूर्ण केला जातोय. बालारामजी कदम यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. आयोजनाचं आपण पाहिलं मैदानामध्ये एक चांगली खेळपट्टी, त्यानंतर विकेट असेल, ती चारी दिशेने बाउंड्री लाईन देखील चांगल्या पद्धतीने सजवण्यात आली आहे. प्रकाश धोतेले सामने आपण पाहतोय. भव्य नाईट क्रिकेट सामना. पहिल्या इनिंग्स इथून खेळ समाप्त झालाय. सेकंड इनिंग्सला होतीये सुरुवात. 38 पाटला खेळ होता. हाल संघाने 39 टार्गेट सेट केलाय. गोलंदाज आपण पाहतोय आसिम आल्यात. पहिला चेंडूची फेकी करतात. आउट ऑफ दी वाईट स्टिक आपण पाहतोय. इथून वाईटच्या चेंडू पासून सुरुवात झाली आहे. एक धाव इथून ऍड केली जाईल. सुरुवात वाईटने झाली आहे. ताकई विपक्ष एल सफा हाल या दोन्ही संघांमध्ये आज सामना खेळला जातोय. टॉस जिंकून ताकई संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती, कारण की ताकदीची गोलंदाजी असेल संघाकडे. एक कमी टार्गेट समोरच्या टीमकडे ठेवायचं होतं. याला सुरुवात झाली. अगदी या खोदून काढला चेंडूला. मिसफिल्ड पाहता पण पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव आउट केली जाते. स्ट्राईक देखील रोटेट होईल. सलामाला आलेले फलंदाज बाळू आणि स्वप्नील ही जोड साखळी मैदानात आपण पाहतोय. चला यानंतरचा टॉस आपण करणार आहोत. डी ग्रुपची पहिली मॅच असेल. नवघर विपक्ष घोडवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण आयोजकाशी संपर्क साधायचा आणि त्यानंतर लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये देखील यायचं आहे. आपला टॉस केला जाईल. यॉर्कर लेनचा चेंडू बराच वेळ खोलवर होता. बीट केला फलंदाजाला. प्रॉपरली कनेक्शन होत नाहीये. प्रेशर क्रिएट केला जातोय मैदानामध्ये. 39 धावांचा पाठला करायचा आहे. समोर चांगली ताकदीची गोलंदाजी हाल संघाकडे. प्रथम सत्रामध्ये चांगली फटकेबाजी केली होती, पण ताकई संघ देखील कमी नाहीये. चांगली फटकेबाजी करावी लागेल. पहिला सामना देखील जिंकून आल्यात. समोर सेकंड राऊंड खेळतायत हाल संघासमोर. यावेळेला अगदी बॅटने ते बॉलला तर खेळल्यात.
प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतायत पण मिसफिल्ड पाहतोय आपण. पडले धड पडले चेंडूला थोडस वल जज करता आला नाही. तिथून एक धाव कंप्लीट होतीये. या एक धावेने माफी असावी 2 धावा. या 2 धावेनंतर स्कोर जाऊन पोहोचेल. धाव फलकावती धावा होतात त्या 4. पहिल्या चेंडूची फेकी वाईडनी झाली होती. त्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतर डबल धावा, म्हणजे एकूण 4 धावा धाव फलकावती लागल्यात. गुरुनाथजी पालंडे यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत मैत्री चषकामध्ये. आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. स्वप्नीलच्या पण फलंदाजी पाहिली. मागच्या सामन्यामध्ये काय फटकेबाजी केली होती. मैदानामध्ये राहून आपल्या संघाला विजयी देखील प्राधान्य करून दिलं होतं. अगदी 20 धावांची पारी मैदानामध्ये एक चांगली पार्टनरशिप त्यांनी बिल्ड केली होती. या सामन्यामध्ये चेस करायचा आहे. अगदी 39 धावांचा पाठला करायचा आहे. चांगली फटकेबाजी, चांगला स्ट्रोक मैदानामध्ये खेळावं लागेल. इथून हा सामना जिंकायचा आहे. जर सामना जिंकलाय तर थेट क्वार्टर फायनलच्या थरामध्ये पोहोचतील. सी ग्रुप मधली शेवटची मॅच आपण पाहतोय. त्यानंतर सुरू होतील डी ग्रुपमधून पहिल्या सामन्याची, पहिल्या राऊंडची. चौथा चेंडू गोलंदाजाचा. यावेळेला आडवा बाट्याने स्ट्रोक खेळल्यात. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बाउंड्री लाईन पार, आउट ऑफ दी पार्क. ग्रेट सिक्सर. यावेळी यॉर्करचा चेंडू वेगाने टाकला होता. ऑफ ड्राईव्ह केलाय. शेताच्या पोहोचताय चेंडू पर्यंत. चांगली फिल्डिंग तिथं पाहतोय. अगदी शेवटच्या क्षणी पायाने चेंडू अडवलाय. फुटबॉल आपण मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. एक क्षणासाठी वाटलं होतं चेंडू स्ट्रेट ड्रॉ मध्ये चौकाराच्या दिशेने चाललं होतं, पण तेवढीच चांगली आहे. लॉंग ऑफ रिजन मधून क्षेत्ररक्षक अरबाज याने चेंडू तो अडवला. अगदी चांगली फिल्डिंग मैदानामध्ये, अगदी एक चांगलं एफर्ट्स देणं संघासाठी पूर्णपणे कंपल्सरी असतं. यावेळेला अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, पण वाईट स्टिकच्या बाहेर हा चेंडू वाईड ची एक धाव इथून ऍड केली जाईल. एक धावेने स्कोर आपण पाहतो जाऊन पोहोचतोय. ते एक 13 आकड्यावरती एक चांगलं स्टार्ट जे ताकाई संघाला हवं होतं. पहिल्या सत्रामध्ये हाल संघाच्या फलंदाजाने अगदी गोलंदाजांवरती तुटून पडल्या होत्या. त्यानंतर ताकाई संघाचा स्वप्नील आपण पाहतोय. अगदी 4 चेंडू मध्ये 8 धावा इथून ठोकून काढला. 4 चेंडू फेस केलेत. 10 फलकावरती धावा आहेत त्या 13. कोणती विकेट डगआउट मध्ये नाहीये. यावेळेला अगदी प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. चेंडू अगदी चांगल्या प्रकारे रिलीज केला. प्रॉपरली कनेक्शन झालं नाही. चला नवघर संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. गोडिवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहेत. सेकंड इनिंग्स इथे पहिला षटक समाप्त झालाय. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. नवघर संघाचा देखील कर्णधार इथे उपस्थित आहेत. घडोली संघाचे देखील कर्णधार उपस्थित आहेत. दोन्ही संघांमध्ये ते टॉस केला जाईल पुढील मॅचचा. डी ग्रुप मधील पहिला सामना असेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाले. 10 फलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. शेवटच्या चेंडू होती, कोणती धाव आली नाही. डॉट चेंडूची फेकी केली गोलंदाजाने. अजूनही 12 चेंडू आणि आता गरज असेल 26 धावांची. इक्वेशन बनवावं लागेल. टार्गेट चेस करावं लागेल. जर सामना इथून जिंकून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल. स्टार्ट तर चांगला सापडला इथे ताकाई संघाला. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा इथून ऐकवट केल्या गेल्यात. येणारे 12 बॉल 26 धावांची गरज आहे. समोर सलामीला आलेली फलंदाजी जोड आपण पाहतोय. बालू आणि स्वप्नील ही जोड सकली मैदानामध्ये आहे. 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. येणारा प्रत्येक चेंडू प्रत्येक बॉल महत्वाचा असेल. जर हाल संघाला इथून सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि जर ताकाई संघाला जर सामना जिंकायचा असेल
तर चांगली फलंदाजी करावी लागेल. कोणता संघ इथून विजयी होऊन थेट प्रवेश करेल क्वार्टर फायनलच्या थरारामध्ये पाहतोय. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. पॉवर प्ले ते ओपन झाला. पहिला चेंडू राईट हँड बॉलर यॉर्कर लेनचा चेंडू चांगली फेकी. एक धाव इथून कंप्लीट होईल. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक वेगाने धावत त्या चेंडूपर्यंत थोडी मिसफिल्ड पाहायला मिळतीये. इथून रनआउटचा चान्स होता. अगदी विकेट डगआउट मध्ये परतली असती पण चान्स इथे गमावला. प्रत्येक चान्स महत्वाचा असतो. इथून एकच धाव एकट केली गेली आहे. आता इक्वेशन असेल 11 चेंडू मध्ये 25 धावांचं. अगदी विश्वासाने गोलंदाजी दिली आहे अरबाजच्या गोलंदाजाला. ओके कशा प्रकारे गोलंदाजी करतात. पहिला चेंडू तर एकच धाव दिली. यावेळेला अगदी वेगाने चेंडू टाकला. लेग स्टंपच्या दिशेने चेंडूची रिलीज थ्रो केला होता. इथून एकच धाव आली आहे. आधी प्रत्येक बॉलर सर्वस्व देऊन खेळा कारण मॅच हा बॉलरच बदलतो. आणि अशाच प्रकारे एक चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 चेंडूची फेकी केली आहे. 2 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. येणारे 4 बॉल बाकी आहेत. अजूनही गरज आहे 24 धावांची. म्हणजेच अजूनही 10 बॉल्स लेफ्ट आहेत. 24 रनची गरज आहे. 10 चेंडू 24 धावा. पुन्हा स्वप्नील आता स्ट्राईक वरती असतील. माफी असावी. बालू स्ट्राईक वरती आहेत. यावेळेला अगदी हेलिकॉप्टर स्टाईल फटका सजवला. क्षेत्ररक्षक जज करतात पण त्याच्या डोक्यावरून बॉल जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावेसाठी सिक्सर. चांगलं संगीत आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. स्कोर आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय आता 21 आकड्यावरती. 39 धावांचा पाठला करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्यानंतर गोलंदाज अरबाज आल्या. त्यांच्यावरती देखील प्रहार केला जातोय. यावेळेला आडवा बाट्याने स्ट्रोक खेळलेत. प्रॉपर टायमिंग प्रॉपर कनेक्शन जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. ग्रेट सिक्स. ताकाई संघाचे दोलही फलंदाज आक्रमक करत असताना हाल संघाच्या गोलंदाजावरती. अगदी 4 चेंडूचा खेळ संपलाय. त्यामधील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडू ते बॅक टू बॅक 2 सिक्सर आल्यात. हॅट्रिक कंप्लीट होईल का. सिक्सर हॅट्रिक कंप्लीट होईल का. फलंदाज बालू यांच्या मधून 4 चेंडू फेस केलेत. 14 धावांवरती फलंदाजी करतायत. एक चांगली पार्टनरशिप एक चांगला स्टार्ट बिल्ड झालाय मैदानामध्ये. गोलंदाजावरती ते प्रेशर क्रिएट केला जातोय. 4 चेंडूची फेकी केली आहे. 14 धावा खर्च केल्या जात आहेत. 5वा बॉल या ओव्हर मधला हॅट्रिक बॉल होता. षटकार हॅट्रिक कंप्लीट झाली पण इथून ऑफिशियल सांगतात हा नो बॉल आहे. बीमर बॉल असेल. फ्री हिटचा चेंडू असेल. यानंतर सुवर्ण संधी फलंदाजासाठी. जर प्रॉपर कनेक्शन झाला तर 6 धावेसाठी व 4 धावेसाठी फटका कन्वर्ट होईल. जर विकेट आली तर फलंदाज सेफ असेल. रनआउटची विकेट आली तर फलंदाज बाद असेल. इथून गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल पण फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. फ्री हिट बॉल फेस करतील फलंदाज बालू ज्यांनी मागच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर टोकल्यात. हॅट्रिक सिक्सर हॅट्रिक कंप्लीट होईल का. सिक्सर हॅट्रिक बॉल. यावेळेला अगदी स्ट्रेट ऑन फटका खेळलेत. चेंडू बराच वेळ हवेमध्ये पण थांबणार नाहीये. या स्पर्धेमधील षटकार हॅट्रिक कंप्लीट होतीये फलंदाज बालू यांच्या माध्यमातून. होऊ द्या. षटकार हॅट्रिक कंप्लीट होणार नाहीये. फ्री हिटच्या बॉल वरती अगदी सिक्सर टोकण्यात आला. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाले. 10 फलकावरती जाऊन पोहोचल्यात त्या आता 34 आकड्यावरती. आता गरज आहे 7 चेंडूंमध्ये 5 धावांची. जे टार्गेट अगदी हार्ड होतं त्याला इझी करत असताना दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. अगदी यावेळेला अगदी प्रॉपरली रिलीज केला. वेगाने चेंडू रिलीज केला होता. खोलवर टप्प्याचा होता. यॉर्कर लेनचा. फलंदाजाला बॅटची कनेक्शन करता आलीच नाही. डॉट चेंडू आलाय. या डॉट चेंडूच्या साहाय्याने एकूण स्कोर आता जाऊन पोहोचलाय 34 आकड्यावरती. आता गरज असणार आहे 6 चेंडूमध्ये 5 धावांची.
अजूनही सामना संपला नाहीये, दोन्ही संघांकडे सामना आहे. जर चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच डिफेंड करतील. जर चांगली सुरुवात पहिल्या चेंडूपासून केली तर 2 ते 3 चेंडूमध्ये सामना संपला जाईल. तो पण देऊया डीजेला संधी. आणि आपण टॉस देखील इथं केला गेला. टॉस विन कोण आहेत? नवघर संघ टॉस विन आहे का? गोडोली संघ टॉस विन आहे. ती गोडोली संघ आपला निर्णय, जो काही निर्णय असेल त्यानंतर आपण लगेच या सामन्यानंतर फील्ड सजवायची आहे. यावेळेला अगदी विजय षटकार ठरेल का? चेंडू बराच वेळा हवेमध्ये मिस जज केलाय, तिथे चेंडूला अडवायचं होतं, स्टॉप देखील केलं. कॅच इथे पकडायची होती. ती कॅच पकडल्यानंतर इक्वेशन थोडं बदललं असतं, माहोल क्रिएट झाला होता मैदानामध्ये. सुवर्ण संधी होती, न्यू बॅट्समन मैदानामध्ये गेले असते, त्यानंतर गरज लागली असती 5 चेंडूमध्ये 5 धावांची. अगदी 12 मध्ये आमच्या सोबत इथे जोडले गेलेत शबीर मुकरी. अगदी 12 मध्ये अगदी धडपण त्यांच्यावरती देखील आहे, कारण की प्रत्येक येणारा चेंडू महत्वाचा आहे. नमन बेरेकरजी आमच्या सोबत जोडले गेलेत. अगदी या शेवटच्या चेंडूमध्ये हा सामना जाऊ शकतो. जर प्रयत्न चांगल्या पहिले दाखवले तर एफर्ट्स दाखवावे लागतील. समोर फलंदाज स्वप्नीला आहेत, त्यांच्याकडून चुकी घडणार नाहीये. बॅटची लिडिंग तेज तो होती, 1 धाव कंप्लीट झाली आहे. इथून 1-1 धाव या दोन्ही चेंडूंवरती आली आहे. मागच्या चेंडूवरती विकेट पतन झालं असतं, कॅच ड्रॉप केली गेली, एक चांगलं प्रेशर क्रिएट झालं असतं मैदानामध्ये. पण पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर एक सिंगल. आता गरज आहे 4 चेंडूंमध्ये 2 धावांची. 4 चेंडू 2 धावा, चांगली गोलंदाजी करावी लागेल. पण फुल टॉस चेंडू आहे, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत चेंडूला, डाऊन दी बॉल, पकडतात कॅच. मॅच मध्ये ट्विस्ट होऊ दे डीजे. मध्ये चांगली फटकेबाजी केली होती ताकई संघाने. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सालिम आले. पहिल्या 2 चेंडूमध्ये अगदी 3 धावा खर्च केल्या, त्यानंतर तिसऱ्या चेंडूमध्ये देखील विकेट प्राप्त करतात. आता गरज आहे 3 चेंडू 2 धाव्यांची. सामना अजूनही संपला नाही. जी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येणं गरजेची होती ती आली आहे. 3 बॉल 2 धावांची गरज. प्रेशर मैदानामध्ये प्रेशर आहे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलेत. सुनीलला पण पाहतोय, इथून सुनील चांगली कामगिरी करावी लागेल. 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन आहे, सेट झाले नाहीयेत. पहिला चेंडू फेस करतील गोलंदाज सलीम याचा. ती पहिल्या चेंडू होती देखील विकेट आली होती, पण इथे झेल प्राप्त करण्यात आला, झेल ड्रॉप झाली. इथून 2 धावा आल्या. 4था बॉल. यावेळेला अगदी वाईड यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहतोय, आणि इथे स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात रनआउटची विकेट. काय घडतंय मैदानामध्ये? रिव्ह्यू इथे कोट केला, रिफर केला जातोय. वाईट साठी बॅटिंग बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे.
वाईट चेक केला जाईल. आमची लाईव्ह टीम ITC लाईव्ह टीम आमच्यासोबत जोडली गेली आहे. ऑपरेटरच्या माध्यमातून इथून लाईव्ह चेक केलं जाईल. येस ऑफिशियल वाईट बॉल आहे. वाईट प्लस रनआउट म्हणजे इथून एकच धाव ऍड केली जाईल. ही विकेट देखील ऍड केली जाईल. आता गरज असेल संतोषजी जोरकरांचे परम मित्र नाना आपण उपस्थित झाला आहात इथे. आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत मैत्री चषकामध्ये. आता आपण पाहतो मैदानामध्ये 2 चेंडू 1 धावांची गरज आहे. माफी असावी 3 चेंडू 1 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू 1 धाव. इथून चांगली अगदी सर्कलमध्ये फील्ड सेट केली आहे. अगदी प्लेट केलाय पॉइंटच्या दिशेने. इथून सामना विजय होतोय ताकाई संघ. जो प्रेशर क्रिएट झाला होता पहिल्या 3 चेंडू मध्ये त्या प्रेशरला मैदानामध्ये जाऊन रिलीज केलं. फलंदाज स्वप्नील आले स्ट्राईक वरती. हरीशने स्ट्राईक घेतली होती. 1 धाव कंप्लीट केली. त्या 1 धावाने सामना देखील विजय झाला आणि प्रवेश केलाय क्वार्टर फायनल संघामध्ये. चला दोन्ही संघाने लाईनअप करायचं. लाईनअप करून आपण भेट द्यायची दोन्ही संघांनी एकामेकांमध्ये. अनिलजी मोगरे आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण व्यासपीठावरती यायचंय. मैत्री चषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ताकाई संघाचे बालू ठरतात. अगदी फलंदाजी करत असताना 7 चेंडू मध्ये 20 धावांची पारी खेळली आणि 3 सिक्स देखील त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलं. आणि गोलंदाजी करत असताना फक्त 9 धावा खर्च केल्या. तेच तर त्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच प्लेअर